मनसर ते गोंदिया आणि गोंदिया ते बालाघाट असा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून गेलेला आहे। 2018 मध्ये या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला सुरुवात झाली, मात्र आता 6 वर्षांचा कालावधी लोटूनही याचं बांधकाम पूर्ण झालेलं नसून अतिशय संथ गतीने हे काम सुरू आहे। तुमसर तालुक्यातील उसरा या गावाजवळ या महामार्गावरील नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली, परंतु महिनाभरापूर्वी आलेल्या अतिवृष्टीमुळे पुलाच्या पाण्यात भागातील रस्त्याच्या कडा वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्ग धोक्यात आलाय। कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही निकृष्ट बांधकाम आणि लोकार्पणापूर्वीच या महामार्गाची दुरावस्था झाल्याने बांधकामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। झाल्याचा या राष्ट्रीय महामार्गावर दिसून येत आहे। काय तुमची मागणी आहे? काय कुणाला निवेदन देणार का? हो, मी यांच्या जे कार्यकारी अभियंता नागपूरला बसतात येण्याचे त्याला आम्ही निवेदन देणार आहोत आणि झालेल्या भ्रष्टाचाराची मंत्र्यापर्यंत मागणी करणार आहोत की याची झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी आणि लोकांना न्याय मिळावा, जेणेकरून जे हा आता जो काम केलेला आहे उसरल्याच्या आणि सालाईच्या मधामध्ये हा एकदम निकृष्ट दर्जाचा केला आहे। रिटर्निंग वॉलच्या विदाऊट केलेला आहे आणि रिटर्निंग वॉल करता त्यांनी ठेवलेली आहे। कोणत्याही वेळेला या ठिकाणी धोका होऊ शकतो आणि धोका झाला नाही पाहिजे आणि कोणी असो कोणी मृत्युमुखी पडलेला नाही पाहिजे, याकरिता आम्ही मागणी करणार आहोत की तात्काळ हे रिटर्निंग वॉल करून याला व्यवस्थित रस्ता तयार करावे आणि भ्रष्टाचाराची चौकशी करावी।